नमस्कार. आयज हांव आनी दुलू शेळके जे सामाजीक कार्यकर्ते आसात, आमी दोगय सत्तरी तालुक्यान आणि त्याचबरोबर गोंयाच्या इतर भागांत जी रानटी जनावरां शेतीक येवन उपद्रव करता, शेतीक त्रास करता, त्या बाबत चर्चा करपा खातीर बसलेले आसा. दुलू बाब, गेल्या अनेक वर्सां पासून ही रानटी जनावरां शेतीक त्रास करतात. कितें करपाचें तें कळना लक्षांत आयलें. आणि लोकांनी आयज शेतकरी न्हू हेका लागून त्रस्त जाल्लेलो आहा. कितें करपाचें म्हाका सांगा. नमस्कार. ॲडव्होकेट शिवाजी देसाई, तुम्ही जे विषय उकलला तो एकदम बरोबर असा. हेचे सरकारा कडेन शेतकऱ्यांनी आपल्यो समस्या मांडलेल्यो आसा आणि तेचे सरकारान कितें ते थोर पावलां घेवन असो ना, कितें तरी- शेतकऱ्यांकडे समस्या लोक गेले म्हणजे शेतकरी सरकारकडे अनेक वर्सांपासून समस्या मांडटा, कळ्ळें न्हू. परंतु हे समस्येक अजूनय उपाय इल्लेलो ना. काही शेतकरी आपल्या पद्धतीन उपाय करता, पण सगळे हेरे माझ्या मागल्या. पयलीं शेतकऱ्यांक बंदुकी दिल्ल्यो, लायसनां दिल्ली. ना, म्हाका एक सांगा, बंदुकी दिल्ल्यो, लायसनां दिल्ली, हय. पण आता त्यो दिना. दिना. आणि दुसरे कशें आसा, कायद्यान पळयात, तुम्ही विचार करा, कायद्यान तुम्ही जनावरांक मारू शकना. बरोबर. आता ह्या जनावरां खातीर कितें तरी पर्यायी व्यवस्था जावपाक जाय का नाका. हय, मारूं शकना पूण आवाज करूं शकता. तो मोहल तयार करूं शकता गोळीबाराचो. म्हणजे तो आवाज आयकून जनावरां पळोवपाक शकता सायडीक. आनी दुसरें म्हणजे जे फॉरेस्ट एरिया आसा थंय जर झाडांची लागवड जाता, ती लागवड करता आसतना जी फळां दितली अशी पिकावळू झाडांची लागवड जावपाक जाय. बरोबर आहा तुमचे, फळांची लागवड करपाक जाय. फाटीना सरकार सांगतलो लागवडय केल्या म्हणून, पण ती फळां मोठी जाता म्हणून सगळोय टायम लागतलो. बघा, बारीक विचार करून पळया तुम्ही. हांव कितें म्हणटा, फळांची लागवड तुम्ही जेन्ना ही करता पळया, करत आसतना गांवातले जी सामाजीक संस्था आसा तांकां विश्वासान घ्या, त्यांच्या कडेन ती लागवड करपाक दिया आणि तांकांच खंय तरी त्या निमतान रोजगार दिया. बरोबर. हय, अशें केलें जावं शकना. हो अतिशय उत्तम उपक्रम जातलो सगळ्याच सामाजीक कार्यकर्त्यांक. आणि त्या निमित्तान निसर्ग जो सांबाळपाचो जे आमी म्हणटात तो ह्याच्याच माध्यमाच्यान निसर्ग एक वेगळे तरेन दुलू शेळकेजी, हांव तुमकां सांगता की फॅक्ट असो आसा, हे जे उपद्रव करतात प्राणी, ह्या संदर्भात खरें म्हणजे शेतकऱ्यां बरोबर सरकारान चर्चा करपाक जाय. सरकारान शेतकऱ्यां बरोबर डिस्कशन करपाक जाय. ह्या संदर्भात चर्चा जावपाक जाय. गांवांनी मेळावे जावपाक जाय. बाबा रे, हे कशें जाता. इतलेंच न्ही, तर हे जे शेतकी अधिकारी आसा त्या अधिकाऱ्यांनी लोकांच्या शेतान वचून सर्वेक्षण करपाक जाय. बाबा रे, खंयच्या वाटेन तुमच्या हितून जनावरां येतात, कशें जाता, कितें जाता. लोकांनी पावर फेन्सिंगां लायली. पावर फेन्सिंगाक सरकार सबसिडी दिता. पावर फेन्सिंग तोडून गोव्या रेडे येता. सांगा आता कितें करपाचें. ह्या एकदा मिटिंगेक आमच्या धाव्या गांवांतल्या एक शेतकऱ्यान विषय मांडलेलो. त्याचे हांव नाव घेयना हांगासर, पण त्यांनी जे विषय आणि जे एक आपले उदाहरण दिल्ले ते एकदम बरें दिल्ले. खंयच्या दुसऱ्या राज्यान रानटी जनावरां गांवांत जावं शेतां पण येवची न्ही म्हणून व्हडली चोर मारली वयता. म्हणजे ती जनावरां ह्यावटी पास जायना आनी ह्यावटीची ह्या गांवांतली जनावरां रानान वचना. ना, पण हे हांवूय जाणा, पण ह्या बाबतींत हांव म्हणटा कितें, जे गव्हर्नमेंट ऑफिसर्स आसा, सरकार आहा ते अवगत आसा काय. सरकारान ह्या संदर्भात कितें तरी एक ठोस उपाय योजना करपाक जाय का नाका. बेश्टे कागदारच बरोवन दवरले म्हणजे सगळें जावचें ना. इतलेंच न्ही, जनावरां येवन नासाडी करता. नासाडी केल्या उपरांत थोडे शेतकरी आहा ते सरकारी कार्यालयांनी वयता, तेजे आपणाक नुकसान भरपाई मेळपाक जाय म्हणून. लोकांक ताबडतोबूय नुकसान भरपाई मेळना. ना, बरो टायम वयतात, फावटी मारच्यो पडटात. पण सरकारान हेचे मातशें लक्ष दिवन बेगींतल्या बेगीन तांकां लुकसाण जाता तांकां लुकसाण भरपाई आणि दिवपाकूच जाय. बरोबर, पण दुसरे पळय. आणि सरकार कितें म्हणटा, सरकार म्हणटा कितें शेती पडीक पडपाक लागल्या आणि कितें पडपाक लागल्या. आयज शेतकऱ्यांक तुलूजी, आमी जाणा जनावरां वाचपाक जाय, लोकय वाचपाक जाय, त्या बद्दल नो डावट. पण ह्या बाबतीत खंय तरी एक कितें तरी ठोस उपाय योजना जावपाक जाय न्हू. बेटी चर्चा केली गव्हर्नमेंटान, डिस्कशन केलें म्हणजे जायना. आयज 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 एक आमी लक्षांत दवरपाक जाय, शेती पिकली, शेती जर वाडली जाल्यार आमी जगतले. पयलीं आमकां अन्न कोण दिता? शेतकरी दिता. शेतकरी अन्न दिता. हे पळया, पयसो आहा पळया, हो पयसो तुमच्या कडेन आसता, नो डावट. पण तुमी अन्न जे पिकयता पळय, अन्न जे पिकता, शेतकरी जे अन्न पिकयता, ते अन्न पिकल्या शिवाय आमी जगूं शकना. ना, बरोबर.
कारण आयज जर देव कोण आहा न्ही जगान सगळ्यात पयलो देव जाल्यार तो शेतान पिकयणारो शेतकरी. आणि जर हो शेतकरी जर वाचलो न्हू जाल्यार आमी वाचतले, तुम्ही वाचतले, सगळेजण वाचतले. खरें म्हणजे आयज ह्या विशयाचेर गंभीर्यान विचार जावपाक जाय, गंभीर्यान चर्चा जावपाक जाय. कळ्ळें न्हू? केवळ चर्चा जाली म्हणून जायना. हांव म्हणटा कितें, गांवांनी तुम्ही मेळावे घडोवन हाडात, गांवांनी तुम्ही चर्चा सत्र घडोवन हाडात. हांव तुमकां सांगता ह्या विशयाचेर ग्रामसभांनी सुद्धा चर्चा जायना. ना जायना. ही वस्तुस्थिती आहा. आणि जाली सुद्धा जाल्यार ते विषय फुडें मांडिना. मांडिना. पंचायतीन जे आसा पंचायत बॉडी हेंका सुद्धा विषय फुडें सयसर मांडपाकूच समजना. शेताक कित्याक मांडिना ते कळना. ना, शेताक केवळ सबसिडी दिली सगळे दिले म्हणून जावचें ना. आयज शेत हे वाचपाक जाय. आयज ही जी लोकांची जी समस्या आहा पळय, संपूर्ण गोवा भर समस्या आसा. आणि हांव तर मागता सरकार कडेन की सरकारान ह्यो जो विशय आसा पळय तो गंभीर्यान घेवचो. दुरुजी हे डिस्कशनाक तुम्ही भाग घेतलो, खूप खूप धन्यवाद. जय हिंद.